नमस्कार. आज मी दुकानावर चालले होते तेव्हा मला हे हार विकणारे आर्टिफिशियल हार विकणारे दादा दिसले आणि त्यांच्याजवळ हार खूप सुंदर होते आणि मला ते घेतल्याशिवाय राहवलंच नाही. त्याच्यामुळे मी तिथेच उभे राहून आधी ते हार घेतले, हार खरेदी केले. गाडीसाठी हार घ्यायचाच होता मला आणि दुकानावर आले तेव्हा पटकन तयारी करून घेतली, कारण ऑलरेडी कस्टमर येऊन थांबले होते आणि त्यांनी मला ऑर्डर दिली होती की खूप भूक लागली आहे, जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर वडापाव द्या म्हणून. मग पटकन आधी ते तयार केलं आणि हार लावायचा बाजूला ठेवून मी आधी त्यांना वडापाव खायला दिले. आणि वडापाव खायला दिल्यानंतर तुम्ही बघू शकता मी गाडी काल क्लीन केली होती आणि ती आज देखील खूप छान दिसत होती. मला म्हणजे बघतच राहावंसं वाटत होतं. मग आज मला तो हार मी 2 हार घेतले होते, कारण 6 फुटाची गाडी आहे माझी पूर्ण, तर त्याला पुरला नसता. 3-3.5 फुटाचा एक हार होता. मग मी 2 हार घेतले होते त्यासाठी आणि ते मधून कट करून एकमेकांना जोडून घेतले. आणि इथे प्रकाश माप घेत होता कसं लावता येईल, काय वरती लावायचे की खालच्या साईडनी वगैरे लावायचे, कारण रात्रीचं बाहेर हार ठेवू शकत नाही मी, मला आतल्या साईडला तो टाकावा लागेल. म्हणून आम्ही वरती अशा पद्धतीने हार लावायचं विचार केला आणि तो अशा पद्धतीने लावला मी. खूप छान दिसत होतं जेव्हा हार लावला ना. थोडंफार जरी डेकोरेशन केलं ना गाडीला खूप छान वाटतं. आणि आपल्या व्यवसायावर तर सगळ्यांचंच प्रेम असतं. त्याच्यानंतर मी थोडेसे फोटो देखील काढले इथे आणि खूप छान वाटत होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.